गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मोत्सव अर्थात ईद ए मिलाद लासलगाव शहर व परिसरात काल सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला। या निमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये लहान मुलांसह मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। लासलगाव शहरातील सामाजिक शांतता अबाधित राहावी, दोन्ही समाजातील भाईचारा टिकून राहावा यासाठी येथील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनानंतर काल सोमवारी ईद ए मिलादचा जुलूस काढण्याचा निर्णय घेतला होता। शहरातील जामा मस्जिद येथून सकाळी 9 वाजता जुलूसला प्रारंभ करण्यात येऊन शहरातील विविध भागातून जुलूस हा काढण्यात आला। शहरातील मुस्लिम बहुल मोहल्ले, घरे, दुकाने आकर्षक सजावट व रोषणाईने उजळून निघाली। सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। सर्वे नंबर 93 मध्ये ग्रामपंचायत प्रांगणात आर्यन्स ग्रुपच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पवित्र मदिना शरीफ येथील गुंबद एक हजराची प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरत होती। यावेळी जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी आर्यन्स ग्रुपच्या वतीने नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या प्रसंगी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, गुणवंत होळकर, संतोष ब्रह्मेचा, सचिन होळकर, शिवा सुदासे, प्रकाश पाटील, डॉक्टर विकास चांदार, डॉक्टर अमोल शेजवळ, बालेश जाधव, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, शरद लोहकरे, टाकळी ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव, सचिन शिकलकर, सागर हिरे आदींनी जुलूसमध्ये सहभाग घेत मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, गोपनीय पोलीस कर्मचारी मंगेश डोंगरे, सुजय बारगळ व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।